काही डिटेल्स लागतील. मी अविनाश सरांना तसा मेल केलाय, तर त्यांच्याकडे ज्या काही डिटेल्स आहेत त्या ते पाठवत आहेत. तुम्हाला काम पूर्ण करायला एवढा वेळ लागतो जयराम? अदिती? हो अरे जय, मी बोलते. अगं तू आऊंच्या केबिन मध्ये काय करतेस? आणि आऊ कुठे आहेत? एक मिनिट, तुला कसं कळलं आऊ माझ्या आजूबाजूला नाही येत ते? कारण आऊंसमोर तुम्हाला जय अशी एकेरी हाक मारणार नाहीस. त्यांच्यासमोरच जो काही मान सन्मान असतो तो असतो माझा. त्यांच्यासमोरच आवाजाव करतेस ना. हो का? बरं पण तू काय करतेस तिथे? अरे आऊच म्हणाल्या की आता थोडे दिवस माझ्या केबिन मध्ये बसून काम कर म्हणून. त्यांची तब्येत बरी नाहीये ना, ते आता फ्रेश व्हायला गेले. बर चालेल, तुमचा निरोप देते मी. कोणाचा फोन? जयराम होते. काही डिटेल्स हव्या होत्या. अहो आता फोन आला नसता तर तुमची झोपमोड झाली नसती ना? नाही ग, आणि तसंही कामाच्या ठिकाणी असं झोपून राहायला मला स्वतःलाच अजिबात आवडत नाही. आज सकाळपासून ना जरा मला आऊ, ही कॉफी घ्या, लगेच फ्रेश वाटेल. तुला कसं कळलं रे मला कॉफी हवी येते? नाही नाही नाही, मी काहीच सांगितलं नाही. कोणी सांगायला कशाला हवंय आऊ? मी जुना एम्प्लॉई आहे आता. मला कळतं तुमच्या मनातलं. चांगलंय तर मग, म्हणजे गोष्टी अजून सोप्या होतील माझ्यासाठी. आऊ, तुम्ही आजच्या दिवस लवकर घरी जा, आम्ही आहोत इथे. अरे एवढं काही मला नाही आऊ, खरंच. तुम्ही उगीच माझी काळजी करताय, मला काही झालेलं नाहीये. आम्ही कुठे म्हणतोय तुम्हाला काही झालंय. पण कसं आहे आऊ, रोज तुम्हाला असं फ्रेश मूड मध्ये ऑफिस मध्ये बघण्याची सवय लागली. आज जर तुम्ही घरी गेलात, आराम केलात, तर उद्या त्याच फ्रेश मूडने ऑफिस मध्ये याल. पण जर आज हट्ट करून तुम्ही इथेच थांबलात आणि चुकून आजारी पडला आणि पुढचे काही दिवस जर नाही आलात ऑफिसला, तर आमचा तोटा आहे ना. म्हणून म्हणतोय. जय, बघ तीच गोष्ट कशी वेगळ्या पद्धतीने सांगितली. मला पटलं तू आता इथे देव टूर्स मध्ये जुना झालायस. आणि तुझे सगळे क्लायंट्स तुझ्यावर का एवढे खुश असतात तेही लक्षात आलं माझ्या. ओके, तुमचं ऐकते मी, निघते मी. आऊ मी फोन करेनच तुम्हाला, पण घरी पोहोचल्यावर प्लीज मला एक मेसेज करा. हो, मेसेज करते, फोन सुद्धा करते. म्हणजे इथलं काम सगळं व्यवस्थित चाललंय ना ते बघायला. नाही तर असं करते ना, नवऱ्यानाच सांगते इथे लक्ष ठेवायला. काय येते.